हाय कर हाय हाय कुठे भूषण आता बघा इच्छा व्यक्त करतं त्याची त्याला जे काय करायचं आहे त्यासाठी बघा चिपकला फोटो काढण्यासाठी उन्हामध्ये विदाऊट चप्पल उभे असणारे म्हणजे माणूस एकच मिनिट. ओ माय गॉड आमची हिरोईन सगळं आज पिंक 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 बघा आज सगळं पिंक आहे का कान हाय गेला घेऊन गेला ती पप्पा हे आहे का गणपती बाप्पा बोल ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही आहे आमच्यासोबत आमची छोटीशी भाची श्रीजा आणि ही बघा जिजा. हाय करते हाय कर जिजा हाय कर हाय हाय. कुठे चाललो आपण कुठे चाललो आपण हां कुठे चाललो तर आम्ही चाललो आहे आता रत्नागिरीतील फेमस ठिकाणी. तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओ बघत राहा एंडपर्यंत मग समजेल आम्ही कुठे चाललो आहे ना. हाय कर हाय हाय. मित्रांनो आलो आता इकडे पोचलोय जिथे यायला पाहिजे होतं तिथे. आणि आता चाललोय जरा पार्किंगसाठी गर्दी होती खूप म्हणून जरा लांब लावावी लागली गाडी. तर गाडी वगैरे लावून आता आम्ही चाललोय. मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आलोय. बघायचं कुठे आलोय दाखवतो तुम्हाला एकच मिनिट. 1 2 3 गणपतीपुळे रत्नागिरीमधील सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण. सहसा एवढी गर्दी नसते इकडे पण माहीत नाही का आज जरा जास्तच गर्दी आणि खूप जण आले. खूप म्हणजे खूप लोक आले. मे जूनमध्ये एवढी गर्दी नसते इकडे कारण बऱ्यापैकी मुंबईवरून येणारे सगळे एप्रिल मेमध्येच आलेले असतात. सो एवढी गर्दी नसते. पण आज आता जून महिना आला आहे तरी थोडीफार गर्दी आहेच. आणि म्हणजे असं जास्त गर्दी नाही वाटत आहे पण बऱ्यापैकी समुद्रावरती पोहायला वगैरे लोक आलेत. पण असं कोणी दर्शनासाठी वगैरे लाईन वगैरे दिसत नाही आहे. मी तुम्हाला दाखवतो कारण एवढी गर्दी नसते जूनमध्ये. आता एप्रिल मेमध्ये जर मुंबईवरून जेव्हा जास्त लोक येतात ना तेव्हा जास्त लोक येतात इकडे समुद्रावरती जरा थंड हवा घ्यायला वगैरे किंवा दर्शन घ्यायला. पण आता एवढी गर्दी नाही आहे. तुम्हाला दाखवतो मी बघा इकडे मेन मंदिर आहे आणि इथून लाईन स्टार्ट होते. ते चप्पल वगैरे आपल्याला तिथे काढावं लागेल. चप्पल काढून मग आतमध्ये जाऊन म्हणजे आपली पब्लिक बघूया कुठे पब्लिक राहिले खूप मागे. हे बघा रमत गमत चंपक चमक. दिदा हाय हाय बोल हाय. कुठे आलो आपण कुठे आलो कुठे गणपतीपुळे. चप्पल काढावं लागतील ना तिथे ठेवायचं चप्पल. चप्पल घेऊया इथून. तिकडे पण आहे चप्पलचं स्टँड. चालेल गर्दी नाही एवढी. कुठून घ्यायचं तिकडून आतमध्ये एंट्री मारायची. चला मग इकडे लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. इथे खेळणी वगैरे घ्यायला कधी गणपतीपुळ्याला आलो ते तिकडे खेळणी वगैरे घ्यायला रडायचो लहानपणी. प्रत्येक दुकानात जे दिसेल ते पाहिजेच असं बोलून रडायचो. आणि आता एवढं काय अट्रॅक्शन राहिलं नाही या गोष्टींचं. बघा खूप म्हणजे खूप लोक येतात. एप्रिल मेमध्ये खूप गर्दी असते. खायला वगैरे पण आहे इकडे. कालच पाऊस पडला तरी गरम खूप होत आहे म्हणजे विचित्र गरम होत आहे. गाडी येतात 4 व्हीलर्स वगैरे मध्ये आतमध्ये येतात पण थोडी परमिशन घ्यावी लागते.
तर मग सोडत नाही. म्हणजे कोणाचा नवीन गाडी असेल, अभिषेक वगैरे करायचा असेल तर मग गाडी वगैरे आतमध्ये सोडतात. पण सहसा कोणी आतमध्ये गाडी आणत नाही, बिकॉज आतमध्ये गाडी आणली ना तर मी इकडे थोडा पार्किंगचा इश्यू आहे आणि मग सारखे कोण ना कोण असे किटकिट करत राहतात. त्यामुळे गाडी बाहेरच पार्किंगमध्ये लावतो. आणि मेन मंदिर तुम्हाला मी आता अजून लाईनमध्ये नाही आहे पण तुम्हाला दाखवतो. बघा, हे मेन मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच आता समुद्राचा व्ह्यू आहे. तर बघत राहा शेवटपर्यंत. लाईनमध्ये असेल तेव्हा मी व्हिडिओ काढेन आणि आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ काढणं, तर जेवढं पॉसिबल तेवढं मी काढेन. बघत राहा. आता मंदिर मामा असं बोलतात, तिथे कानामध्ये सांगितलं तर ती इच्छा पूर्ण होते. जिजा काय सांगते, गाडीमध्ये आल्यावर उलटी नको होऊ दे, चांगली बुद्धी दे, उलटी जाऊ दे. सांगितलं का? कानाला तर लावलं नाही. कोण आहे जिजा? तो कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तो? अरे कोण आहे तो? कोण आहे? मंदिर मामा आहे. काय सांगितलं कानामध्ये? बुद्धी होती. धीरू? धीरू कुठे? एलिफंटला हात नंतर लावूया. इच्छा सांगायची काय पाहिजे तिला हात लावते. चले पटकन. तरी हे मित्रांनो मेन लाईन. इथून चेकिंग वगैरे करून हातपाय धुवून जातात वगैरे लोक, थोडं फ्रेश होऊन. हे बघा आमचा भूषण शेट पाय वगैरे धुवून चाललाय. थोडेसे हातपाय धुवून फ्रेश होऊन ये मेन लाईन. आणि आपली पब्लिक गेली पुढे. मी हातपाय धुवत राहिलो मागे. जाऊ, शॉर्टकट भरपूर आहे. असंच खूप करत निघून जाऊ आपण, त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. कधी आलात गणपतीपुळ्याला तर नक्की भेटता. खूप छान मंदिर आहे. इच्छापूर्ती बाप्पा म्हणून फेमस आहे हे ठिकाण. आणि मी जी इच्छा मनापासून मागेल ती नक्की पूर्ण होईल. तुम्ही नवरा माझा नवसाचा किंवा अशा 3-4 मूवीज आहेत त्याच्यामध्ये बघितलं असेल हे ठिकाण. फेमस आहे. बघा लाईन स्टार्ट पण झाले. इकडे लाईनपर्यंत गेले लाईन. आणि म्हणजे मंदिराच्या बाहेरपर्यंत मी शूट करू शकतो. त्या आतमध्ये थोडं डिफिकल्टी होईल. दाखवतो मला 1 मिनिट. हे बघा किती लाईन आहे. आणि ही आहे ती आपली पब्लिक. आणि इकडे दुपारी 2 नंतर म्हणजे 12 ते 2 इथे खिचडी मिळते. खूप भारी खिचडी लागते. सिद्ध आहे खिचडी. लोणचा आणि खिचडी आणि 1 नंबर लागते. लोक खाण्यासाठी टाईम बघून येतात तिकडे. आणि आम्ही पण लहानपणापासून कधी यायचो तर पहिले खिचडी कधी मिळतं हा टाईम बघून यायचो. कारण 12 ते 2 मध्ये खिचडी मिळायची आणि ती खिचडी आम्हाला भरपूर आवडते. त्यामुळे आम्ही टाईम बघून यायचो. कारण दुपारी जेवायचं असतं आणि ते आल्यावरती खिचडी न खाणं म्हणजे गणपतीपुळ्याला नाही येण्यासारखं. आणि गावाला आल्यावर एकदा ना एकदा तरी मी गणपतीपुळ्याला येतोच. कारण की ती सवय झाली. जर गणपतीपुळ्याला नाही आलं तर मग गावाला आल्यासारखं वाटत नाही. आणि गर्दी थोडी आहे आज. हे बघा. तर पुढे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहीन. बघत राहा. मित्रांनो आलो आपण गणपतीच्या मंदिराच्या जवळ. तिकडे पुढे बघू शकता. इथून पुढे गेल्यानंतर कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये. तर मी इथपर्यंत दाखवू शकतो. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी मध्ये कसं आहे. आणि आमचे VIP कस्टमर VIP लाईनमधून जात आहेत. हे मंदिराचा दरवाजा आहे आणि याच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. सो मी दर्शन झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर मंदिर वगैरे सगळं दाखवतो. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघून घ्या. ते बघा आले शूटिंग. तर मित्रांनो आताच आमचं दर्शन झालं आणि एवढी काही गर्दी नाही आहेच. पण बाहेर पार्किंगमध्ये खूप गर्दी दिसते. मंदिरामध्ये येताना दर्शन घ्यायला खूप गर्दी नाही आहे. आणि इकडे आहे ना हे बघा पूर्ण कोरून असं मस्त छान मंदिर बनवलं. आणि आता भूषण तुम्हाला दाखवते. भूषण आपली इच्छा व्यक्त करते. बघा अरे इथेच रे, इथेच. अरे इथेच भूषण आता बघा इच्छा व्यक्त करतं त्याची. त्याला जे काय करायचं आयुष्यात त्यासाठी बघा चिपकला अशी इच्छा पूर्ण होते. इच्छा मागायची काय ते बघा.
इच्छा मागायची काहीतरी, मग असं बघा ना आतमध्ये मॅग्नेट आहे ना सिमेंट आहे, काहीच नाही आहे, पण proper इच्छा मनापासून मागितलं तर बघा असं होतं. वहिनीला पण इच्छा आली करायची, बघूया वहिनीची इच्छा पूर्ण होते का. एकच मिनिट पुढून दाबून ठेवायचं मग सोड. वहिनीने मागितलं इच्छाने बघा, वहिनीचं पण चिपकलं आहे. म्हणून याला इच्छापूर्ती गणपती बोलतात, कारण की जे मनापासून तुम्ही मागाल ना ते इथे मिळतंच. तुम्हाला मी आतमधून दाखवतो बघा जरा व्ह्यू मध्ये बसायचं वहिनी? मला दाखवतो कसं आहे. हे आतमध्ये मंदिर आहे प्रॉपर. ह्या मंदिराचं हे आता नवीन केलं आहे, आधी असं नव्हतं. पुढे मंत्र वगैरे ठेवला आहे जर तुम्हाला जप करायचं असेल तर. आणि मूर्ती इथे आतमध्ये तुम्हाला दिसेल ना दिसेल माहीत नाही, पण इथे आतमध्ये आणि हा किती भारी बनवलं बघा. आणि मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट समोर हा समुद्राचा इतका छान व्ह्यू आहे की एवढं असं पण नाही की बीच खराब वगैरे कचरा वगैरे काहीच नाही. नीट अँड क्लीन बीच आणि त्याच मंदिर समुद्रासमोर. मला बाहेरून मी मंदिर दाखवूनच, पण मधून पण मला भारी अलाउड नाही आतमध्ये म्हणून बाहेरूनच दाखवतं. बाप्पा दिसले आणि दिसल्यावर लगेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा म्हणून कमेंट करा. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल मंदिर, तुम्हाला मी बाहेरून पण मंदिर दाखवतो. खूप छान कोरीव काम केलं, तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे, पण मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो मंदिर आहे बघा. पहिलं तुम्ही जर नवरा माझा नवसाचा मूवी बघितला असेल तर इथे छोटंसं मंदिर होतं, पण त्यानंतर इथे हे बघा किती छान मस्त मंदिर बांधले, एकदम मोठं. आणि त्यासमोर हा व्ह्यू, इकडे बीच वगैरे क्लीन करण्यासाठी एक आले ते बघा. हे फोटो मास्टर, त्यांना फोटोशिवाय दुसरं काही दिसत नाही. फोटो काढण्यासाठी उन्हामध्ये विदाऊट चप्पल उभे असणारे म्हणजे माणूस. एकच मिनटं साहेबांचे फोटो काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो सगळं. मित्रांनो पाय जाम भासत आहेत, फोटो व्हिडिओ काढून झाले मस्त. 12:30चा टाईम आहे खिचडीचा, त्यामुळे खिचडीसाठी बसलेले लोक बघा वेटिंगमध्ये. खिचडी बघा, खिचडी खायला बसलेली लोक बघा. दीदी खिचडी खाणार तू? खिचडी खाणार? किती खाणार? किती खाणार? एवढं पोट आहे आपलं? आपलं पोट आहे? आपलं पोट केवढं दाखव? पोट केवढं आहे आपलं? ताकद आहे का तेवढी खिचडी खायची? आहे का? एनर्जी दाखव तुझी एनर्जी आहे का? कुठं मग्न? ओ माय गॉड, आमची हिरोईन. सगळं आज पिंक 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 बघा, आज सगळं पिंक. हाय कर, हाय कर, हाय कर पटकन. हां टोपी घालून पटकन हाय कर. ओके परफेक्ट. हाय तर कर, हाय कर. ओके परफेक्ट, हाय कर. मित्रांनो तुम्ही जर कधी आलात गणपतीपुळ्याला तर तिथली खिचडी नक्की खा. खूप छान खिचडी असते, खूप भारी एक नंबर खिचडी. ते एकदा खिचडी खाल्लं ना तर नेक्स्ट टाइम आल्यावर तुम्ही इथून खिचडी खाल्ल्याशिवाय जाणारच नाही, माझा शब्द आहे. नक्की आहे. मला लाईन दाखवतो, तुम्हाला गर्दी दाखवतो. त्याच्यानंतर बघा भूषणने खाल्ले, भूषण खाल्ले खिचडी कशी असते, मस्त लागते. हां देवाचा प्रसादच आहे एक हां हां खास. बस नक्की या आणि खा. नक्की या. 12 ते 2 मध्ये असते. टायमिंग काही चेंज वगैरे होत नाही. तुम्हाला मी गर्दी दाखवतो. हां तिजा खिचडी कशी लागते? तू खाल्ले ना कशी? छान की भारी? भारी. ए छान लागते की भारी लागते? भारी. तर नक्की या बघा, जिजाने पण सांगितलं खिचडी जाम भारी लागते बघा. खिचडीसाठी वेटिंग बघा, ही लोक खिचडीसाठी खास वेटिंग केलेले. 12:30 11 सव्वा 11:30 वाजल्यापासून खिचडीसाठी लाईन. आणि ही त्यांना माहिती आहे, की 12 वाजता खिचडी मिळते. आणि आम्हालाही माहिती आहे की 12 वाजता खिचडी मिळते, त्यामुळे आम्ही काय लाईन सोडलेली नाही आहे. आम्हाला दाखवतो ना लाईनमध्ये फिरत यावं लागणार आहे. इकडे मंदिर तुम्हाला नंतर दाखवतो. थोडा वेट करा, वेट फॉर अ मिनिट, देन आय विल शो यू. काय तिथूनच जायचं आतमध्ये? फिरून जाऊ ना, एवढं काय फिरून जाऊ. तर मित्रांनो
2 मिनटं थांबा. खिचडी अशी ताटात येईल मस्त. मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो खिचडीचा 2च्या सोबत. आणि ही बघा खिचडीसाठी धावपळ बघा. चल चल पटकन लाईनमध्ये चल. लाईन चल नाही तर खिचडी संपेल. चल 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 पटपट पटपट धावत चल. पटपट पटपट पट पटपट धाव. दाखवतो तुम्हाला मस्ती कर. आहे जिजा कान आहे का कान? काय गेला घेऊन गेला ती पप्पा. हे आहे का? आता ना आहे का? ए जिजा इकडे इकडे पप्पा सॉरी बोल. हात जोड हात जोड हात जोड हात जोड. सॉरी बोल. हात जोड आधी मग येईल परत. आधी हात जोड मग कान परत येईल. हां सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी नीट बघ. नीट बोल. हात जोडून नीट जोड. हात जोडून बोल. सॉरी बोल नीट. सॉरी म्हण. हां मग आला का बघ कान? आला का बघ? कान आला का बघ. अरे कान आला का बघ. हात लावून बघ. आला 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 ना. आणि इकडचा आलं. दोन्ही आले. मस्ती करशील मस्ती नक्की नक्की पक्का? इकडे बघून सांग. पक्का नाही करणार? हां मित्रांनो तुम्ही जी बाहेर गर्दी बघितली आता लोक आलेले आपले. काही जण जागा बघतात. आमचं दीड सेट खिचडी खाताना मला मी खिचडी दाखवतो. कसा आहे प्रसाद? खिचडी खातो. तर मित्रांनो आम्ही सुद्धा प्रसाद खाल्ला. असला तुझा प्रसाद कसा झाला? छान एकदम भारी. मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल खिचडी वगैरे खाल्ली मस्त. खिचडी नाही प्रसाद. आणि किती गर्दी होती बघा. आणि बघा आपल्याच मागणं. जिजा तिकडे नको जाऊ. तेव्हा ते पोलीस काय घेऊन जातील ना. तेव्हा वरती इकडे चल मम्माकडे. पोलीस काय घेऊन जातील आपल्या त्याच्यात मागणं. काय आला का हिरू? किती घेतले जिजा? दर्शन वगैरे मस्त झालं. तर थोडं मंदिर मामाच्या कानात इच्छा सांगितली. पकड. नंतर देणार मी पैसे बाप्पाला. आता सर आधी आपण बाप्पा करू. चला चल चल बाबा आले. इकडून लाईन सुरू होते मित्रांनो आत्ताच. आणि इकडे चप्पल वगैरे ठेवली आम्ही. आणि इकडे मेन गेट आहे. दर्शन उंदीर मामाच्या कानामध्ये वगैरे इच्छा सांगितली. कारण की असं बोलतात की उंदीर मामाच्या कानात सांगितलं की उंदीर मामा ते बरोबर बाप्पाच्या कानामध्ये सांगतो. आणि यांची जजिजा तुझं चप्पल कुठं आहे? चप्पल कुठे आहे? गाडीत मग चालत येणार तू? चालत येणार का? कोण आहे? तरी तुझी स्लीपर जाऊ नको. कोण आहे? बाकी आहे. तर आत्ताच मंदिराच्या बाहेर आलोय. इकडे मंदिर. इकडे चप्पल वगैरे ठेवलेल्या. आणि मंदिराच्या एकदम समोर समुद्राचा व्ह्यू आहे. मी तुम्हाला समुद्र दाखवतो. इकडे उंट वगैरे पण आहेत. आणि राईड्स वगैरे पण आहेत खूप. आणि आता आलो मी समुद्राच्या समोर. तुम्ही समुद्र बघा. राईड्स आहेत. उंट आहेत. एका उंटावरती छान सर्वजण बसले आहेत बघा. आणि तिकडून म्हणजे असं मुंबईला असं एवढा खराब बीच नाही आहे. एकदम नीट अँड क्लीन ठेवतात. रोज साफसफाई होते इकडे. आणि मी वापस चालला आलो बाहेरून साफसफाई चालू होते. त्यामुळे एवढा पण छान नाही आहे बीच. आणि कोकणातले बऱ्यापैकी कोकणात कोणताच बीच असा खराब वगैरे नाही आहे. सगळे स्वच्छ एकदम नीट क्लीन ठेवलेले बीच आहेत. कारण इकडे जास्त लोक येत नाहीत. आणि तेच बरं आहे.
तेवढीच एक नेचरमध्ये थोडी स्वच्छता राहते. नाही तर जिथे लोक जातात ना तिथे घाण आहे. एवढी लोक येतात तरी बीच एकदम साफ आहे. वातावरण पण मस्त झालं आहे. नारळाची झाडं वगैरे, इकडे मंदिर आहे आणि तिकडे वहिनी आणि गेलेत थोडं प्रसादी वगैरे घ्यायला आणि मी आणि भूषण आलो बीचवरती. थोडा बीचचा आनंद घ्यायचा. जायचं पोहायला? खराब पाणी. काय खराब पाणी? आपण तिकडे पोहलो की त्या साईडला, आठवते की नाही तिकडे पोहले. ते केले बरं केले बॉटल वगैरे टाकण्यासाठी. ते दुसरं नाही इकडे फिरून जाऊ मग तिथे वहिनी वगैरे. तिकडे नाही येणार आता तुला. थोडा जून महिना चालू आहे तरी पण गरम बघा किती होते. तर ऊन आणि ऊन, सगळ्यांच्या घामाच्या धारा निघाल्या. हे बघा तसं मी तुम्हाला बोललो, बीच नीट अँड क्लीन होत असतो, साफ होत असतो. छान लोक येतात साफ करणारे आणि साफसफाई करून जातात. गाडी आतमध्ये आणायची होती पण जाऊन दे बोललो, बाहेरच लावूया. कारण आतमध्ये परत एकदा आणली ना की परत वगैरे घेऊन बाहेर जायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे गाडी वगैरे आतमध्ये आणली नाही. चालत चालत पटपट जायला होतं म्हणून काय प्रॉब्लेम नाही. आणि इकडे लहानपणीची आठवण, दुकानं, ते खेळण्यासाठी रडायचो आम्ही. मम्मी गेले पप्पांकडे, कारण तेव्हा खेळणी म्हणजे तेवढंच खूप असायचं. खायला नाही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि हा रस्ता आहे आता मंदिरापासून बाहेर जाण्याचा, गेटकडे. आता बघा आता किती गर्दी वाढली. मागाशी मी तुम्हाला दाखवलं पण आता तुम्ही बघा चप्पल वगैरे काढायला आणि आतमध्ये लाईनमध्ये जायलाच किती गर्दी आहे बघा. आणि इकडे जे येतात भक्त ते काही सामान वगैरे प्रसाद वगैरे घेतात. मित्रांनो असं होतं फिरायला आल्यावरती, एक माणूस इकडे दुसरा माणूस तिकडे आणि शोधायला जातो वेळ. ए भूषण भेटले? आता यांना एवढं हे बघा, ही गर्दी नव्हती मगाशी. आता बघा चप्पल वगैरे ठेवायला जागा नाही आहे, एवढी गर्दी झाली. आणि आतमध्ये अजून वाढत जाणार, कारण सगळ्यांना माहिती आहे की 12 ते 2 मध्ये महाप्रसाद मिळतो. तर बऱ्यापैकी लोक त्याच वेळेत यायला बघतात, कारण थोडी देवाची प्रसादी खाली तर बरं वाटतं म्हणून. आणि दादा वहिनी ए आहेत का? फोन कर ना, फोन. रेंज आहे का? कुठे यायचंय? पाण्यात? कशाला कशाला पाण्यात? मग जा. मी कशाला तुला भिजायचंय पाण्यात, मला नाही भिजायचंय. भुशू काकाला घेऊन जा भुशू काकाला घेऊन जा. मी नाही. माझा एकटी जा. पकड चल. जास्त पाणी भिजवू नको, पायच फक्त. काय होतं हे बघा, फिरायला आणू नका लहान पोरं नाही बघा. हायगर पटकन कुठे चालली? फिरायला चालली. मस्त वाटते. बघून सांग, हात करून. मस्त वाटते, मच्छा वाटते, मच्छा. चल पुढे, मारे ना पुढे गेली तर. ए जिजा इकडे पकड रे तिला, पकड. तू काय मिळाला इकडे थांबतो पागडाचं सोडून.
चला चला बाहेर चला आता. काय नाही चल चप्पल घे रे ते बटाटे काय बोलतात कोण जिजा पाणी पाणी कशाला पाणी नको आता आता पाण्यात नाही आता चल घरी नाही नाही पाण्यात नाही हे चल घरी आम्ही चाललो गाडी घेऊन मग राह तू इथंच जिजा बघा ऐकते का ओय कसला व्हिडिओ भूषणचा कोणता घेऊ दादा हा काय बोलला दिसतंय का आंबे आणि तिखट टाकले म्हणजे काय काय तुला पाहिजे का काय ना आहेत का 20 रुपये वॉलेट नाही आणलं मी वॉलेट नाही आणलं काय काय आणलं वॉलेट नाही आणलं गाडीत आहे. पॉकेट का कुठे गेला हा आला दे चिजाला दे अरे आंबा आहे आंबा तर मित्रांनो दर्शन काही झालं आमच्यासोबत एक माकड आलाय ते बघा फुकटचा त्याला घेऊन चाललो आता गाडीमध्ये आणि परत एकदा मी गेट दाखवतो 2 मिनिटं मस्त तुझा कसं वाटतंय छान वाटतंय मस्त वाटतंय मला नाही मस्त वाटत आहे मंदिर छान आहे बोल मंदिर बोल गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोल ना गणपती बाप्पा बोल म्हणा दिव बाप्पा कान कापतो बोल गणपती बाप्पा कोकणचं स्पेशल लिंबू सरबत भूषण जवळ लिंबू सरबत पिताना आंबा प्लस लिंबू सरबत मिक्स आणि इकडचे मुंबईचे पाहुणे लिंबू सरबत पिताना आणि आम्ही कोकम सरबत एकदम बेस्ट हे मस्त आहे अजून एक लिंबू सरबत पप्पा देखताना पिला हे बघ छान आहे घेतली पाहिजे मस्त आहे मी तोंडाला लावलंय पण कधी आलात तर नक्की जा काकांच्या इथे मस्त आहे तर मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता प्रस्थान करतो आमच्या घरी कारण की गरम किती होतंय बघा हा बघा गरमीमध्ये पण जॅकेट घालून आहे का काही काय रे काय आंबे आंबे काय बघून काय अरे बघून काय आता काढायला थोडी भेटणार आहेत हे बघा आत्ता काढतोय एवढं गरम झाल्यानंतर साईटी निघाली चालेल पण फॅशन नाही सोडायची अशी गत खूप गरम होते आजच काल एवढा पाऊस पडला तरी आज एवढं गरम होते आता हे जरा जाऊन गाडीमध्ये AC मध्ये बसणार मस्त आणि काय करतोय गाडी बाहेर काढतो आधी की बसू हा तर फायनली मित्रांनो फिरून वगैरे आलेलो आहे मस्त गाडी वगैरे वरती लावलेली आहेत शेड चालले आमचे घरी दुसरे शेड घरी चाललेत की इकडे येत आहेत दुसरे शेड घरी चाललेत पण जरा खाली येऊन घरी जाणार आहेत जेवायला तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ बघून झाल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच चलो बाय बाय भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय